सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपड्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुक्यातून हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा संपन्न। शोभायात्रेत आदिवासी संस्कृतीचे दर्शन। जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोबीजिनिंग येथे आदिवासी समाजातील महापुरुषांना माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी आमदार कैलासबापू पाटील, माजी आमदार जगदीश भाऊ वळवी, डॉक्टर चंद्रकांत बारेला, ज्योतिताई पावरा, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील, प्रतिभाताई शिंदे, कल्पनाताई पाटील यांच्यासह मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले। आदिवासी समाजातर्फे आयोजित भव्य सांस्कृतिक महोत्सव व शोभायात्रेत हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते। या प्रसंगी आदिवासी समाजातील महान विभूतींना वंदन केले। यावेळी मान्यवरांकडून मनोगत व्यक्त करण्यात आले। आधुनिकतेच्या ह्या काळातही भाषा, संस्कृती, साहित्य आणि कलेची श्रीमंती जपून ठेवणाऱ्या आपल्या आदिवासी बंधूंचा उत्साह यावेळी अगदी बघण्यायोग्य होता। जंगल व निसर्गाचे संवर्धन व संरक्षण करण्यात त्यांचे खूप मोलाचे योगदान आहे, असंही त्यांनी सांगितले। यावेळी महापुरुषांबद्दल गोष्ट देण्यात आल्या। गोबीजिनी येथून रॅली सुरुवात करण्यात आली। चीन चौक, थानेर दरवाजा, मेन रोड या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला व आदिवासी दिनानिमित्त आलेल्या आदिवासी बांधवांमुळे चोपडा शहराला यात्रेचे स्वरूप आले होते। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। सर्व आदिवासी बांधवांना विनंती, आपण पुढे येऊन बसायचं आहे। यानंतर आतुरांना विनंती करतो। सर्व बांधवांना विनंती की आपण पुढे येऊन स्थानापन्न व्हायचे। आजच्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सभेसाठी उपस्थित संस्थांचे पदाधिकारी, खास जळगावून या ठिकाणी उपस्थित असलेले अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 ऑगस्ट म्हटला म्हणजे सर्व आमचे आदिवासी बांधव या ठिकाणी, आणि हा दिवस एक वेगळ्या पद्धतीने या स्वतःच्या ठिकाणी साजरा होत असतो। मला खरोखर आनंद होतो आहे की आजचा हा
ताई तिकिटाबद्दल काय सांगणार आपण? तिकिटाबद्दल काय सांगणार? तिकिटाबद्दल आत्ताच मगाशी अरुणभाई गुजराती यांनी सांगितलं आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे फायनल करणार आहेत. पण आज आम्ही या ठिकाणी 4 इच्छुक उमेदवार आहेत. आदरणीय माजी आमदार जगदीशदादा वडवी, आदरणीय डी.पी. साळुंखे सर, आदरणीय उत्तमदादा तडवी, चंद्रकांत बारेला आणि मी स्वतः ज्योती पावरा. कोणाच्या नशिबात आता हे तिकीट असेल हे आदरणीय अरुणभाई गुजराती आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ठरवतील. पण आमदार कोणाला करायचं आहे हा फक्त आणि फक्त चोपडा तालुका ठरवेल. धन्यवाद. भाई साहेबांच्या सूचनांचं पालन आम्ही 5ही उमेदवार आदरणीय साहेबांनी जोही उमेदवार दिला 5 पैकी 1, 4 उमेदवार आम्ही त्यांचा प्रचार करणार. मी ज्योती पावरा, मी बंडखोरी करणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आई साहेबांची मान खाली घालू देणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. जय आदिवासी. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, आपलं स्वागतही करतो आणि विनंतीही करतो. मी स्टेजला देखील विनंती करतो की मला पुढच्या कार्यक्रमासाठी बाहेर जाणं आवश्यक असल्यामुळे एक दिलगिरी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद तात्यासाहेब. कृपया आदिवासी बांधवांना विनंती की आपण जे उभे आहात काय आहे हे मान्यवरांना दाखवण्यासाठी आपण खाली बसायचे. कृपया उभे असलेल्या आदिवासी बांधवांना विनंती की आपण खाली बसायचे. सर्व मागे उभे असलेले आदिवासी बांधव पुढे येतील. या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय प्रमोद बापू या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सत्कार आणि सन्मान माननीय डॉक्टर बारेला यांना विनंती करतो की कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. इतिहास कधी सांगितला गेला नाही. आपलं मोठं पोरग पाठीवर घेऊन जी लढाई लढली इंग्रजांच्या विरोधामध्ये त्या झलकारी बाईला वंदन करत. भावांनो आणि बहिणींनो, या देशामध्ये आज या ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते मान्य बाईसाहेब अरुणभाई गुजराती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष, अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आज या ठिकाणी जागतिक आदिवासी दिन साजरा होतो याचा आपला सगळ्यांना आनंद आहे. मी प्रतिभाताईंचं अभिनंदन करेन. अतिशय जोरदार त्यांनी भाषण केलं आणि या सभेला एक चांगली ऊर्जा प्राप्त करून दिली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आज खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण आभार व्यक्त केले पाहिजेत की आपले घटनाकार म्हणून आपण त्यांना संबोधतो आणि त्यांनी या घटनेमध्ये SC STसाठी आरक्षणाची मोठी तरतूद करून ठेवली. म्हणून आज आपला SC ST बांधव या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली कामगिरी पार पडत आहे. आज या कार्यक्रमात अनेक विद्यार्थिनी मला दिसत आहेत. आज अनेक आदिवासी विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आज आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये फार मोठं काम करत आहेत. अनेक डॉक्टर झालेत, अनेक इंजिनियर झाले, प्रशासकीय अधिकारी झालेत
आणि मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करेन की आपण शिक्षणाची कास धरली पाहिजे, आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात आले पाहिजेत आणि त्यासाठी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. या ठिकाणी आदिवासी दिनाच्या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि मी आपल्याला आवाहन करेन की याच एकजुटीने आदिवासी बांधवांनी आपला लढा चालू ठेवला पाहिजे. सर्व क्षेत्रात आपण काम करावं, यश मिळवावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. माझे डोळे पोहोचत नाही, नजर पोहोचत नाही तोपर्यंत तितक्या लांबपर्यंत आज आदिवासी या ठिकाणी उभा आहे. या आदिवासींचा आजचा हा दिवस आपण बिरसा मुंडांचं श्रद्धांजली देतो. यूं तो जीने के लिए लोग जिया करते हैं, लाख जीवन का नहीं फिर भी उठा लेते हैं. अरे मृत्यु के पहले मरते हजारों, लेकिन जिंदगी उनके है जो मर के अमर होते हैं. बिरसा मुंडा अमर. अरे चट्टानों को चटका दे रवानी उसको कहते हैं और दिल पर नक्शे हो जाए कहानी उसको कहते हैं. मालूम है आपको? जो हिमालय को बिरसा मुंडा कहते हैं. यार 25-30 वर्षाचा वयामध्ये फक्त चौधरी साहेब 25-30 वर्षाचं वय आणि ब्रिटिशांना हलवून ठेवलं. अरे यांचं चरित्र प्रत्येक पुस्तकात दिलं पाहिजे. महाराष्ट्र असेल, अण्णासाहेब गुजरात असेल, राजूभाऊ तुझं नाव राहिलं सॉरी माफ करा. या ठिकाणी बाकी काही उपस्थित आहेत जे सर्व आपले उमेदवार आहेत त्यांचंही नाव घेतलं पाहिजे. जगदीश भाऊ वळवी, डॉक्टर बारेला साहेब, डी पी सर, रुस्तुमभाई, आपल्या ज्योतिताई, राजश्रीताईने उभं राहावं, ज्योतिताईने उभं राहावं. अजून कोण डी पी सरांना ओळखता सर तुम्ही ज्यांना तिकीट पाहिजे उभे राहा. ही फक्त शक्ती त्याच्यातली माणुसकी सबंधली पाहिजे. अरे करोना झाला तर हॉस्पिटल पुरत नव्हते. पहाडामधून एकही आदिवासी करोनाच्या संदर्भात रुग्ण म्हणून गेला नाही. अरे ताकद हमारी आहे, शरीराची ताकद आहे, बुद्धीची ताकद आहे, बुद्धीची शक्ती आहे. असा हा समाज आहे आणि या देशाचा मूळ जो आहे तो आदिवासी. पोलीस पाटील माझी बसले धानोऱ्याचे. आपण सर्व आयात केलेली माणसं आहे आणि मूळ मालक या ठिकाणी बसला आहे. हा हिंदुस्थानाचा मालक आहे, हा हिंदुस्थानाचा मालक आहे. तर आज थोडक्यात मी असं सांगणार आहे की 5 उमेदवार आपले इच्छुक आहेत.